चौथ्या टप्प्यातल्या प्रचार तोफा थंडावल्या। राज्यातील 11 मतदारसंघात 13 मे रोजी मतदान। आजपासून छुप्या प्रचारावरती उमेदवारांचा जोर। राज्यातील अनेक भागात अवकाळीचा तडाखा। तापलेल्या राजकीय वातावरणात पावसानं आणला गारवा। श्रीगोंदा आणि चाकणमधील महायुतीच्या सभांमध्ये नागरिकांची तारांबळ। मोदी सत्तेत आल्यास उद्धव ठाकरेंसह विरोधक जेलमध्ये जातील। जेलमधून बाहेर येताच अरविंद केजरीवालांचा मोठा दावा, तर मोदींचं वन नेशन वन लीडर मिशन असल्याचंही वक्तव्य। मोदींनी खोटी आश्वासनं दिली। कुस्तीपटू महिलांनी न्याय मागितला तेव्हा मोदी गप्प बसले। नंदुरबारच्या सभेतून प्रियंका गांधींचा हल्लाबोल। मणिपूरच्या घटनेवरून ही टीकास्त्र। संभाजीनगरमध्ये महायुती मवियाचे नेते आमने सामने। दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी। ठाकरेंच्या सेनेकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न। इम्तियाज जलील यांची नवनीत राणांवरती घणाघाती टीका। नवनीत राणा चीप मेंटॅलिटीची बाई। कॅमेरा दिसला की पिक्चरचं शूटिंग सुरू असं वाटतं, जलील यांचा हल्लाबोल। राज ठाकरेंच्या फतवा टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर। महाराष्ट्र द्रोहींच्या मांडीला मांडी लावून राज बसले, त्यांची स्थिती दखल घेण्यासारखी नाही, राऊतांचा निशाणा।